भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जानेवारी 26 रोजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर यांच्या वतीने मौदा आश्रम येथे हवनकार्य, झेंडावंदन व भव्य सेवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्याच्या निमित्ताने मागील आठवड्यापासून करण्यात आलेली भव्य रोषणाई संपूर्ण आश्रम परिसराला उजळून टाकत असून येथे येणाऱ्या हजारो सेवकांना सकारात्मक ऊर्जा व समाधानाची अनुभूती मिळत आहे। या भव्य आयोजनाचा आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट कलाप्रदर्शनी, बाबांचा विणकराचा व्यवसाय, भगवत प्राप्तीचा मार्ग, बैलबंडी दौरा, मोगरकसा तलाव, मानव मंदिर यांसारखे अनेक प्रसंग या कलाप्रदर्शनीत अत्यंत हुबेहूब साकारण्यात आले आहेत। या कलाप्रदर्शनीतील उत्कृष्ट झाकींना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासह बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। भव्य सेवक मेळाव्यासाठी सेवकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी तब्बल 100 भव्य मंडप म्हणजेच डोम उभारण्यात आले आहेत। सुमारे 100 एकर परिसरात पार्किंगची व्यवस्था, ठिकठिकाणी पिण्याचे पाणी तसेच स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे। याशिवाय आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय मौदा यांच्या वतीने 3 ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। संपूर्ण परिसर पोलीस विभागाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असून सेवकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। दरम्यान मौदा बायपासवरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलास परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम उड्डाणपूल असे नामकरण करण्यात आले आहे। सुंदर मी एवढे सगळे संमेलन पाहिले तर तसं स्वागत गीत दुसऱ्याकडे ऐकलं नव्हतं। मी तुमच्या कार्यक्रमात यायला काम निमंत्रण पत्रिका मिळाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मौदा गटातर्फे।